प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट देहू निवासी वैराग्य संपन्न परमार्थाचे कळस शोभणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चौखडा प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। सेवेचे निमित्त सर्वांना माहिती आहे। वैकुंठवासी मच्छिंद्र आबा एकनाथ चिकणे यांचं 11वं पुण्यस्मरण आहे आणि या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी चिकणे परिवाराने त्यांच्या परिवाराने या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेचं आयोजन केलेलं आहे। अल्लभ्य लाभ अशा प्रकारचा आहे की आज या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण दीक्षित सर या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हरिभक्तीपरायण धनंजय महाराज कदम, तसेच हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे हरिभक्तीपरायण नाना महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे कनिष्ठ बंधू हरिभक्तीपरायण महावीर महाराज फुले, तसेच वारंवार किंवा ज्या काळापासून आपण या भजनामध्ये आहोत जगुदादा असतील, महादेवभाऊ असतील, लाला मेंबर असतील, सर्व ही गावकरी मंडळी श्रोते मंडळी या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या जीवनाचा हा उपक्रम आपला सुरू आहे। कोणाचे तरी आशीर्वाद असावे लागतात, त्याच्याशिवाय कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही। कोणाचं सहकार्य असावं लागतं, त्याच्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही। कोणाचं प्रेम असावं लागतं, कोणाचा आशीर्वाद असावा लागतो, त्याच वेळेला आपली कार्य सिद्धीला जात असतात। कार्य करत असताना आपलं आयुष्य कधी निघून गेलं हे आपल्याला समजत नाही आणि मग आयुष्य निघून गेल्यानंतर अंतकाळाच्या वेळेला आपल्या लक्षात येतं की आपलं आयुष्य संपलेलं आहे। बरंच काय आपल्याला करायचं होतं पण आपलं राहून गेलं, आता आपलं इथं राहणं योग्य नाही। विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये कार्याशिवाय माणूस शोभा देत नाही किंवा माणसाला शोभा येत नाही, त्याचं काहीतरी कार्य असावं लागतं या मृत्यू लोकामध्ये। आणि मग ते जर कार्य आपण करता 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 आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि आपलं आयुष्य संपलं तर मग आपल्याला पश्चाताप होतो। पश्चातापानं कोणतीच गोष्ट आपल्याला भरून काढता येत नाही। पश्चाताप म्हणजे त्या केलेल्या चुकीची फक्त प्रायश्चित्त म्हणूया फार फार तर, पण आपल्याला ती गोष्ट भरून काढता येत नाही। आज 11 वर्ष झाली या कुटुंबाला सोडून आबा गेले का नाही? 11 वर्षांना तशाच अजून जिवंत स्मृती त्यांच्या परिवारामध्ये जागृत आहेत। नुसत्या परिवारामध्ये नाही तर परिसरामध्ये आबांचा लौकिक होता। इतरांना सहकार्य करणं, मदत करणं, हसत खेळत जीवन जगणं, कुटुंबाचा भार सांभाळणं, कुटुंबावरती प्रेम करणं, कुटुंबाला आशीर्वाद देणं, सगळ्याला पंखाखाली घेणं आणि कार्यसिद्धीला नेणं। कार्य कोणत्या प्रकारचं आहे, पारमार्थिक आहे का सांसारिक आहे हे फार महत्वाचं नाही, पण ज्या कार्यासाठी हा मृत्यूलोक आपल्याला प्राप्त झालेला आहे या मृत्यूलोकातल्या कार्याला आपण सिद्ध असलं पाहिजे। एखाद्याला कार्य करण्याची इच्छा आहे पण त्याच्याजवळ ताकद नाही, इच्छा पण आहे ताकद पण आहे पण कार्य करण्यासाठी पैसा नाही। इच्छा आहे, ताकद आहे, पैसा आहे, पण ज्या पायानं पुढे जावं ते पाय लंगडा झालेला आहे, आपल्याला कार्यसिद्धीला नेता येत नाही महाराज। सगळ्याच गोष्टी आपल्याला जीवनामध्ये प्राप्त असाव्या लागतात, पण जगात असा कोण आहे का की सर्वांना सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहे? असं कोणच नाही। जगामध्ये अशी एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही। अगदी तुम्ही हा प्रश्न म्हणजे माफ करून मी बोलतो, अंबानीला जरी जाऊन विचारला तुम्ही सुखी आहात का, तरी अंबानी सांगतील नाही अजून 10-5 पंप काढायचेत मला। विठ्ठल विठ्ठल परमार्थानं पोट भरल्यासारखं वाटतं पण पोट भरत नाही। संसाराचं सुद्धा तसंच आहे। संसारामध्ये सुद्धा आपण आज सुखी झालो असं आपल्याला वाटतं पण आपण सुखी कधीच होत नाही। सर्व सुखाची आशा जन्म गेला, बघा काय प्रमाण आहेत बघा। सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशीन पावला। शेवटचं ध्रुपद काय, त्यातला तुकडा काय आहे? माया वेष्टीला जीव माझा। जीव कुठं अडकलेला आहे? त्या मायेमध्ये अडकलेला आहे। त्या मायेतून अख्खं आयुष्य निघून गेलं तरी जीव बाहेर पडत नाही। जन्माला येत नाही तोपर्यंत जन्माला यावं म्हणून अपेक्षा करतो आपण, जन्माला आल्यानंतर लहान आहे म्हणून मोठा व्हावा म्हणून अपेक्षा करतो, मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न व्हावं म्हणून आपण अपेक्षा करतो का नाही? लग्न झाल्यानंतर त्याला सुख समाधान मिळावं अशा प्रकारची अपेक्षा करत असतो। काही काही मुलं शिकतात, मुली शिकतात, त्यांना वाटतं की आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय मिळायला पाहिजे,
काय मिळायला पाहिजे? नोकरी मिळायला पाहिजे. आज नोकरीचं अवघड झालेलं आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची आतुरता असते, पण प्राप्त झाल्यानंतर त्या गोष्टी विषयीचं सुख आणि दुःख आपल्याला समजतं. आम्हाला सर्व्हिस नव्हती त्यावेळेला आम्हाला वाटायचं सर्व्हिस मिळाली पाहिजे, पण मिळालेल्या सर्व्हिस मध्ये काय आहे हे मी जाणायच्या ऐवजी आमच्या गुरुवर यांनी जाणलं आणि 7 वर्ष सेवा राहिल्यानंतर सेवेला पूर्णविराम दिला. का दिला? ज्याच्यातून मला सुख मिळायला पाहिजे त्याच्यातून जर मला सुख मिळत नसेल तर त्या गोष्टीचा अंगीकार मी करणार नाही. मग जोपर्यंत आपण नाही तोपर्यंतच आपल्याला वाटतं. बघा ना तुम्ही, ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं एकदा लग्न झालं ना बस जगत जिंकलं आपण, त्याला वाटतं. आता हाच प्रश्न तुम्ही झालेल्यांना विचारा कसं काय म्हणून. झालेले म्हणतील नसतं झालं तर बरं झालं असतं. ज्याला आहेत त्याला दुःखच आहे, ज्याला नाहीत त्याला सुद्धा दुःखच आहे. कारण दुःख बांधवाडी आहे हा संसार. का मिळत नाही? का मिळत नाही मला सांगा. त्या संसारामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि मग ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसार दुःख मूळ चौकडेंगळ विश्रांती नाही कोठे, म्हणजेच दुःख बांधवडे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कळतं कधी? संसारात पदार्पण केल्यानंतर कळतं का संसाराच्या अगोदर कळतं? मला भाऊ सांगा कधी कळतं? ज्या वेळेला आपण संसारामध्ये उतरतो. मग संसारामध्ये उतरल्यानंतर आपल्याला त्यात सुद्धा सुख मिळालं पाहिजे अशी जर आपली भावना किंवा अशी जर आपली अपेक्षा असेल तर महाराज म्हणतात, काय म्हणतात? काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावणीया नीट, जरी करण्यास लगोड शेवट गा, राम राम स्मरा दे, राम राम स्मरा दे, राम राम स्मरा दे, राम राम स्मरा दे. काय थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्याला नीट, तरी करणे असेल गोड शेवट ग. काय केलं पाहिजे त्या संसारामध्ये सुखी होण्यासाठी? फार मोठी अडचण सांगितली का? फार मोठा कायदा सांगितला का? फार मोठा कायदा सांगितलाय काही? हा, थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट. बरोबर आहे? काय म्हटलेलं आहे? तन मन ध्यान द्या लावून या नीट. हा, याच्यातून तुम्हाला समजा जरी करणे असेल गोड शेवट गा. महाराज म्हणतात मी माझ्या आयुष्यामध्ये एवढा प्रपंच केला पण मला जाणवला होता तो शेवटचा काळ, म्हणून मी त्याच्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आपल्याला जन्मलेल्या दिवसाची जाणीव नाही, आपल्याला जाणाऱ्या दिवसाची जाणीव आयुष्यामध्ये असायला पाहिजे, तर आपल्याला जीवनामध्ये अर्थ कळेल की जीवन कसं जगावं. जाण्याचा दिवस जर आपल्याला आठवला नाही तर जीवन कसं जगावं हे आपल्याला समजणार नाही. म्हणून जाण्याचा दिवस आपल्याला निश्चित. विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना शाळेत गेलेला पहिला दिवस लक्षात ठेवून अभ्यास करायचा नाही. 1 मे बरोबर आहे. काय असतं त्या दिवशी? रिझल्ट. माझा निकाल कसा लागणार आहे याच्यासाठी मी नीट अभ्यास केला पाहिजे. बरोबर आहे ना? याच्यासाठी मी नीट अभ्यास केला पाहिजे. कधीपासून? पहिल्यापासून अभ्यास केला पाहिजे. शेवटच्या क्षणाला मला सुख मिळालं पाहिजे म्हणून अर्जुनाचा नातू कोण? राजा परीक्षिती शिकार करण्यासाठी गेला.
आणि शिकार करण्यासाठी गेल्यानंतर त्याला शिकार प्राप्त झाली नाही. तळपायाची आग मस्तकाला गेली म्हणण्यापेक्षा तो अगदी विधेयी अवस्थेकडे झुकायला लागला. अशा अवस्थेमध्ये त्यानं विचार केला, मी राजा आहे, सम्राट आहे, चक्रवर्ती आहे. राजाला जर शिकार नाही मिळाली तर राजानं पुन्हा राज्यामध्ये तोंड दाखवायचं नाही, प्रायश्चित्त घ्यायचं, स्वतःला संपवून टाकायचं. मला शिकार मिळाली नाही, मी माघारी जाऊ शकत नाही, काय करावं? आणि मग राग आला. जुन्या काळामध्ये बायका राग आल्यानंतर ती मिरची वाटायचा पाटान वरवट असतो का, वरवंटा, वरवंटा माहिती आहे का तुम्हाला? वरवंटा दगडाचा असतो, खाली पाटा सपाट असतो आणि गोल गोल असतो, तो वरवंटा असतो. बऱ्याच वेळेला त्याचा योग्य ठिकाणी वापरही केला जातो जर लागलं जोराचं भांडण तर, बरं का. पण तो कशासाठी वापरावा, कशासाठी वापरावा? मिरची बारीक करण्यासाठी किंवा डाळ वाटण्यासाठी जुन्या बायका काय करायच्या, ती डाळ त्याच्यावर अशी वाटायच्या, बरोबर आहे. मग ती डाळ काय व्हायची, बारीक व्हायची. मग त्याचं काय व्हायचं, पुरण व्हायचं. मग ते कशात घालायचं, पोळीमध्ये घालायचं. मग ते कोणाला वाढायचं, पाहुण्याला वाढायचं. मग पाहुणे मस्तपैकी जेवण करणार आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना आशीर्वाद देणार, बरोबर आहे. हा जुना काळ होता. आता वाटायचं राहिलेलं नाही. आता काय आलेलं आहे, बटन दाबायचं आणि वरचं टोपण दाबून धरायचं आणि मिक्सरमध्ये खर 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 करायचं, बारीक करायचं आणि मग ते काय करायचं, त्या पोळीमध्ये घालायचं. पण मिक्सर मध्ये तुम्ही बारीक केलेलं जे पुरण आहे ना, ते पोळीत गेल्यानंतर वळवळ करतं. वळवळ करतं म्हणजे हा, म्हणजे त्या पोळ्या ज्या आहेत ना, त्या पोळ्या काय होतात, फुटतात. फुटलेली पोळी कोणत्याच गृहिणीला पाहुण्याच्या समोर वाढावी असं वाटत नाही. पण केलेल्या पोळ्या वाढण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो. भाकरी तर देता येत नाही. आणि मग एवढा तास पहाटेपासून केला आणि फुटलेली पोळी जर आपण पाहुण्याला वाढली तर पाहुणा आपल्याला जाताना आशीर्वाद देणार नाही. आता सांगा मला या प्रश्नाचं उत्तर द्या. परीक्षित राजा दुष्ट होता का? सांगा, परीक्षित राजा दुष्ट होता का? अजिबात नाही. पण शृंग ऋषीनं काय शेरा मारला की ज्यानं माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प टाकलेले मेलेला हा कुणीतरी दुष्ट असला पाहिजे. आणि मग दुष्टाला मी काय आशीर्वाद द्यावा, तर दुष्टाला मी काय आशीर्वाद देणार नाही, दुष्टाला मी शाप देणार. म्हणून त्यानं शृंग ऋषीनं शाप दिला, ज्यानं कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा सर्प टाकलेला असेल त्याचा 7 दिवसामध्ये सर्पदंशानं मृत्यू होईल. जुन्या काळामध्ये असे शाप दिले जायचे, बरं का. त्यावेळेला ताकद होती भक्तीमध्ये म्हणून शाप दिला जायचा. आता भक्तीमध्ये ताकद राहिलेली नाही, त्याच्यामुळं शापाचा काही परिणाम होत नाही. सहज बोलता बोलता माणसं काही जर म्हटली ना तर एका त्याच्या समोरचा लगे म्हणतो बस बस झालं. हा, कावळ्याच्या माहित आहे आपल्याला, हे मरत नाहीत का? का मरत नाहीत? का मरत नाहीत? तेवढी ताकद राहिली नाही त्याच्यामध्ये. तेवढी ताकद जर असते ना तर आज आपण पाप करण्याची हिंमत केली नसते. आज आपण पाप करण्याची हिंमत करतो, याचा अर्थ शाप देणाऱ्यामध्ये ताकद राहिली नाही, म्हणून आपल्याला बढावा मिळाला, म्हणून आपल्याला पुष्टी मिळाली. त्या राजानं गळ्यामध्ये साप टाकलेला आहे, खरं शाप दिलेला आहे. परीक्षित राजा शापित झालेला आहे, 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे हे माहीत झाल्यानंतर ज्यावेळेला शामिक ऋषी जागृत अवस्थेमध्ये आले त्यावेळेला पाहिलं आणि आपल्या मुलानं शाप दिलेला आहे. पण शाप ज्या राजाला दिलेला आहे तो राजा सात्विक राजा आहे, भला आहे, जनतेचं कल्याण करणार आहे, जनावरती कृपा करणार आहे, जगाचं भलं करणारा राजा आहे. अशा सात्विक राजाला त्याच्या एका चुकीमुळं माझ्या मुलानं शाप दिलेला आहे. म्हणून मुलाला जवळ बोलावून घेतलं. ज्या राजाला तो शाप दिलेला आहेस ना तो राजा सात्विक आहे, पण त्याच्याकडून चूक घडली, तू दिलेला शाप माघारी येणार नाही हे सत्य आहे. पण किमान तिथं जाऊन त्याला जागा कर की तुला मी शाप दिलेले 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. शृंग ऋषी परीक्षित राजाकडे गेला आणि परीक्षितीला सांगितलं, राजा तुझं कार्य मला माझ्या वडिलांकडून समजलं, मला माहित नव्हतं. तू एक सात्विक राजा आहे, पण ऋषीच्या मुखातून गेलेली वाणी खोटी ठरत नाही आणि म्हणून तुला मी शाप दिलेले 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. राजाला काहीच वाटलं नाही माझा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे म्हणून. राजाने विचार केला, हरकत नाही, डन, चालतंय 7 दिवस तर 7 दिवस, काय हरकत नाही. शृंग ऋषी निघून गेले आणि परीक्षित राजाने एक योजना केली.
पिपिलिकाच्या पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या सरोवर, त्या सरोवरामध्ये इमारत बांधली. या इमारतीच्या जागेवरती एका खांबावरती इमारत बांधली. या खांबावरून सर्प येऊ शकणार नाही अशी कल्पना राजानं केली. आणि जे उरलेले 7 दिवस आहेत त्या 7 दिवसामध्ये भागवताचं पठण केलं, म्हणजे सप्ताह केला. सप्ताह 7 दिवस श्रवण केलं आणि शेवटचा दिवस उजडला. कुणीतरी एक मार्गस्थ आला, कुणीतरी एक फिरंगी आला, कुणीतरी एक बोरं विकणार आला. म्हणे त्यानं बोरं घ्या बोरं असं म्हटलं आणि राजाला शेवटच्या क्षणाला इच्छा झाली की आपण बोरं खावीत म्हणून. आपल्याला सुद्धा बघा, आयुष्यभर आपण माळ घालतो, पण आपण बेडवरती नाका तोंडामध्ये नळ्या घातल्यानंतर डॉक्टर म्हणतात तुम्हाला मनी नाही पण पाणी तरी प्यावं लागेल. ते डॉक्टरला म्हणते डॉक्टर पाण्याचं कशाला बोलता, मण्याचं बोला की. शेवटच्या क्षणाला आपण बदलतो. जे सुख आपल्याला शेवटच्या क्षणाला मिळणार आहे तिथं आपलं परिवर्तन होतं आणि त्या क्षणाला आपली वृत्ती बदलते आणि पुण्य संचयाच्या ऐवजी आपण पापाचे धनी होतो आणि मग आपल्याला अंतकाळाला दुःख भोगावं लागतं. परीक्षित राजानं बोरं मागितली, सगळी बोरं खाल्ली त्यानं आणि शेवटचं एक बोर निघालं. काय करू शकत नाही भगवान परमात्मा, काय करू शकत नाही मला सांगा. शेवटचं एक बोर निघालं, ते किडकं निघालं म्हणून त्यात आळी दिसली त्याला, त्यानं ते खाली टाकलं आणि म्हणे त्या आळीनच तक्षकाच्या रूपामध्ये प्रवेश केला आणि राजा परीक्षितीच्या पायाला दंश केला आणि परीक्षिती राजाला आपलं जीवन संपवावं लागलं. राजानं जीवन संपवलं खरं, पण राजानं शेवटच्या क्षणाला विचार केला की मला आता पर्याय नाही. भगवान परमात्म्यानं ज्या मला जन्माला घातलं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याशिवाय माझा शेवट चांगला होणार नाही. जेने आजीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्याचं चिंतन करायला पाहिजे त्याचं आपण चिंतन करत नाही. ज्या काळानं आपल्यावरती घालायचं ठरवलेलं आहे त्याच्यातून मुक्त जाऊ द्या, पण त्याचा स्वीकार करण्याचं धारिष्ट्य आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं अशी इच्छा व्यक्त करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, काळ म्हणजे काय आहे? काळ म्हणजे शेवटच आहे हो, माणसाच्या जीवनाचा शेवटच आहे. काळ म्हणजे काय? एकदा काळ आला ना, काळाची एवढी वडील बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भली भली. कोण सोडवत नाही काळाच्या तडाख्यातून. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना माहित होतं सगळे ऐकतील पण काळ कोणाचं ऐकणार नाही. सगळे ऐकतील, ब्रह्मदेव ऐकतील, इंद्र ऐकतील, भगवान परमात्मा भगवान शंकर ऐकतील, सगळे ऐकतील, पण काळ कोणाचं ऐकणार नाही. काय ऐकतो मला सांगा? ऐकत नाही. पण बऱ्याच वेळेला आपण आपलं जीवन सुखी व्हावं म्हणून चतुराई करण्याचा प्रयत्न करतो. एक म्हातारी होती 95 वर्षाची, तिचं आयुष्य संपलं आणि तिला काळ न्यायला आला. आता काळ न्यायला आला म्हणजे काय? आता म्हातारीला रथातच बसवणार ना, म्हातारीला घेऊन जाणार वाजत गाजत, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, आणि म्हातारी सगळ्याला आशीर्वाद देणार. असं काय होतं का? अजिबात असं होत नाही. एकदा काळ आल्यानंतर म्हातारी जरा सात्विक होती, म्हातारी कीर्तन श्रवण करणारी होती, म्हातारी जरा चतुर होती, थोडा मोठ्यांचं ऐकलेलं होतं आणि ऐकल्यानंतर बुद्धी चालते जरा. पण माणसानं ऐकायला पाहिजे, माणसं ऐकत नाहीत म्हणजे ऐकायला यावं. ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हे ऐकणं म्हणतो मी. आणि मग त्या म्हातारीनं यम आल्याला पाहिला, त्याला विचारलं कोण रे तू? म्हणले मी यम आहे. म्हणले कुठून आला? म्हणले दहेगाववरून. काय काम आहे? काम नाही काय, तुमचं काम करायचंय. माझं काही काम नाही, तुमचं काम करायचं. म्हणजे काय? आज तुला न्यायला आलोय. कुठं? पंढरपूरला जायचं. पंढरपूरला नाही, तिकडे जायचंय वर स्वर्गात. म्हणजे स्वर्गात म्हणजे मारतो का काय? हो हो, तुझं आयुष्य संपलेलं आहे. काय दोडा म्हटले, आयुष्य संपलेलं आहे. कळतं का रे तुला? माझ्यापेक्षा मोठा आहेस का? म्हातारी म्हणते बरं का, माझ्यापेक्षा लय मोठा आहेस का तू? म्हातारी माणसं अशी बोलत असतात. यम म्हटलं मी मोठा नाही पण अधिकारी नक्की आहे. मी तुमच्यापेक्षा मोठा नाही पण अधिकारी आहे. माझ्याकडे खातं दिलेलं आहे ब्रह्मदेवानं, त्या खात्याला मला इमाने इतबारे काम करावं लागेल. आज जे तुझं आयुष्य संपलेलं आहे, तुला रेड्यावर बसून मी न्यायला आलेलं आहे. हा म्हणले किती दिवस झाले नातू शिकावा माझी इच्छा होते. आता नातू शिकलेलं आहे, त्याचं लगीन उद्या आहे. म्हटले उद्या, आणि उद्या लग्न असताना तू आज कसं काय मला नेऊ शकतो? मग म्हटलं काय करायचं? म्हणले उद्याचे दिवस मला तेवढी संधी दे, परवा घेऊन जा.
म्हातारीनं जरा युक्ती काढली. यम म्हणला तुझं काय खरंय. म्हातारे म्हणले तुला खरं वाटत नसेल तर त्या उंबऱ्या त्याच्या चौकटीवरली मी उद्या येईन म्हणून. पुन्हा नाही, उद्या पुन्हा येणारे काय आले नाहीत अजून. उद्या येईन म्हटलं ते. मी उद्या येईन म्हणून ते यमानं काय केलं ते दारावरती लिहिलं आणि लिहिल्यानंतर यम निघून गेला. म्हातारे एकच दिवस बरं का. ते म्हणले हो चालतंय, माझं काम झालं, मी वाचलंय, आता जातो. गेला बिचारा. एक दिवसाचा डिस्काउंट दिला. कीर्तन ऐकत होती म्हातारी म्हणून बरं का. कीर्तन ऐकत नसते तर तेवढा डिस्काउंट दिला नसता. दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हटलं म्हातारे चल. म्हणले कुठं. अरे काल नाही काही एक दिवस मी तुला वाढवून दिलेलं आहे. चालणार नाही, मी येणार नाही. काय येत नाही, आपलं काय ठरलंय. ठरलंय ना. कसं ठरलंय, लिहिलंय ना, वाच ना. मग त्यानं वाचलं. मी उद्या येईन. मग उद्या या जा. आज यायचं नाही, उद्याची. आता किती दिवस यम आल्यानंतर म्हातारीला घेऊन जाईल. किती दिवस आला यम तरी म्हातारीला नेता येणार नाही. ही शब्द चमत्कृती आहे. पण म्हातारीला या मृत्यू लोकांमध्ये राहता येईल का. म्हातारीला मृत्यू लोकांमध्ये राहता येणार नाही. म्हातारीला एक दिवस जावंच लागणार आहे. आयुष्य जात आहे म्हणून मी म्हटले उपज येते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात जावं तर सर्वांनाच लागणार आहे. पण जाण्याच्या अगोदर ज्याची भीती आहे ती भीती घालवण्यासाठी आपण काय करावं. काळ सारावा चिंतने. त्याचं तुम्ही चिंतन करा. चिंतन जर केलं तर मरणाची तुम्हाला भीती वाटणार नाही. मग काय अवस्था होईल तुमची. मरणाई आधी राहील मराने, मरणाई आधी राहील मराने, मरणाई आधी राहील मराने, मरणाई आधी राहील मराने. केले होते मने ऐसे, मने ऐसे, मने ऐसे. मरणाई आधी राहील मराने, 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 मरणाई आधी राहील मरणाची भीती भाऊ जगणाऱ्याला आहे का मरणाऱ्याला आहे. जगणाऱ्याला भीती, मरणाऱ्याला भीती नाही. मरणारं सारखं म्हणत असतं मला मरायचंय मरायचंय. थोडं काय झालं तरी लगेच म्हणतात काय नाही मेलेलं बरं. बऱ्याच वेळेला धनु महाराज सुद्धा मला म्हणतात झालं आपलं आता संपलं. मी म्हणलं निघा मग आता झालं संपलं म्हणून जमेल का. भीती कोणाला आहे. जगणाऱ्याला भीती आहे मरणाची. ज्याला मरायचंय त्याला भीती आहे का. पण होतं कसं या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो बरं का. ज्याला मरायचंय ना ती मरत नाही ती हो. आणि ज्याला जगायचंय ती राहत नाही ती. मला सांगा आबांना जगू वाटत नव्हतं का. पण आबा राहिले नाहीत. 11 वर्ष झालं निघून गेले आपल्यातून. त्यांना खूप जगावं वाटत होतं. कुटुंबावरती खूप प्रेम होतं त्यांचं. भावंडावरती नातवंडावरती बहिणी बाळांवरती खूप प्रेम होतं. खूप जगावं वाटत होतं. पण आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी. मरावा तर लागणारच आहे. पण तुकोबाराय सांगतात ज्या काळानं मला मरणाची भीती घातली त्या काळाला मी ठणकावून सांगितलं तू काय मला मारतोस. मरणाही आधी राहिलो मरोनी. मी अगोदरच मेलेलो आहे. मला तू मारण्याचा प्रयत्न करू नको. हे धाडस असावं लागतं. हे धाडस जीवाजवळ नाही, हे धाडस संतांजवळ आहे. म्हणून संत सांगतात त्या देवावरती विश्वास ठेवून आपण चिंतन केलं पाहिजे. समजा काही लोकांना लोक चिंतन करू देत नाही. जसं की जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा देहूमध्ये चिंतन करू दिलं नाही. का दिलं. दिलं का मला सांगा. नाही. मग त्यांना कुठं जावं लागायचं. भंडारा डोंगरावरती जावं लागायचं, घोरडेश्वरावरती जावं लागायचं, भामगिरीवरती जावं लागायचं. त्यांनी ठरवलं. काय ठरवलं. त्यांनी ठरवलं येणे सुखे रुचे एकांताचा वास. हा एकांताला जायचं म्हणून ठरवलं त्यांनी. येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. कधी होतं असं तुम्हाला सांगतो. हे का लागत नाही, हे बिघडलं नाही एकदा थोडंफार की मग याचा मेळ निघून जातो. बरोबर आहे. हा जावं, स्वराला पक्क असलं पाहिजे. मग पक्के नाहीत का स्वराला, पण तरी सुद्धा स्वर जर गोड निघाला ना तरच लोकांना ऐकायला बरं वाटतं. आलं लक्षात. सूर निराग सूर निराग सूर निराग स्वर निघण्यासाठी, प्रेम निघण्यासाठी मीराबाई भजन गायच्या. काय माणसं कशात शोधलेली काही सांगता येत नाही बरं का. मीराबाईचं एवढं प्रेम होतं भगवान श्रीकृष्णावरती, त्या भजन गायच्या. माझं भजन कोण ऐकतंय का याच्याकडे मीराबाईचं लक्ष नव्हतं. आता तसं नाही, आपलं कुणीतरी ऐकलं पाहिजे म्हणून आपण भजन म्हणतो. विठ्ठला विठ्ठला. जगानं आपलं भजन ऐकावं का देवानं भजन ऐकावं? कुणी ऐकावं भजन? भजन हे भगवान परमात्म्याकडे डायरेक्ट जाण्याचं माध्यम आहे, साधन आहे. मग ते कुणी ऐकायला पाहिजे? देवानंच ऐकायला पाहिजे ना. पण आपण जगानं ऐकावं म्हणून भजन करतो. त्याच्यामुळे देवापर्यंत आपलं भजन अजून गेलंच नाही. देवापर्यंत भजन जाण्यासाठी मीराबाईनं काहीच विचार केला नाही. मीराबाई गात होते. एक गायक आले असेच मुडके तोडके आणि ते म्हणते, ए मीरा क्या कर रही है? बोले प्रभु का भजन गा रही हूं. अरे गलत राग में कैसा गाती हो? ये गलत राग है. मीरा ने सांगितलं, भगवान को राग की जरूरत होती है. हाँ, शास्त्र को छोड़कर अगर तू गाना गाती है तो ये कसूर होती है तुम्हारी. अगर तू ऐसा गाना गाएगी तो भगवान तुम्हें सजा करेगा. ते म्हणले, भगवान सजा करेगा? त्याचं भजन गायले. मला रागात येत नाही का भजन म्हणायला? नाही येत रागामध्ये. अरे पण म्हटले मी रागात गातच नाही ना. मीरा तो गा रही थी राग में नहीं, मीरा अनुराग में गा रही थी. देवावर असणार प्रेम. भगवान को राग की जरूरत नहीं है, भगवान को अनुराग की जरूरत है. राग में होने वाला जो गाना होता है ये दुनिया सुनती है, और अनुराग में होने वाला जो गाना होता है उसे भगवान सुनता है. विठ्ठला विठ्ठला. आता ज्याला देवच मान्य नाही त्यानं काय करावं मला सांगा. ज्याला देवच मान्य नाही मग तो देवासाठी भजन गाईल का? मी जाऊ द्या, मी म्हणतो त्या देवाच्या परिवारापासून दूर असतील याच्यात नवल नाही हो, पण त्या परिवारामध्ये राहून जर त्याचं प्रेम देवावरती नसेल. बघा, जयंत कोणाचा मुलगा आहे? जयंत कोणाचा मुलगा आहे? जयंत हा इंद्राचा मुलगा, इंद्राचा. त्याचा रामावर भरोसा नव्हता. त्याचा रामावरती भरोसा नव्हता, म्हणजे रामावर विश्वासच नव्हता त्याचा. एक दिवशी रामाची गंमत करावी, बघा रामाची गंमत करावी म्हणून त्यानं काय केलं, कावळ्याचं रूप घेतलं. आणि कावळ्याचं रूप घेतल्यानंतर रामाच्या देखत सीतेच्या पायाच्या अंगठ्यावर चोच मारली. आता मला सांगा, आपल्या धर्मपत्नीच्या पायावरती ज्यानं इजा केली मग तिचा पती गप्प बसेल का? बसेल का? गप्प बसणार नाही. मग आता भगवान परमात्मा हा एक बाणी, एक पत्नी, एक वचनी होते. आणि भगवान परमात्म्यानं आपलं धनुष्य काढलं. ऐका, भगवान परमात्म्यानं आपलं धनुष्य काढलं, कावळ्यानं उड्डाण केलं, कावळा पुढे पळायला लागला. भगवान परमात्म्यानं आपलं धनुष्य उचललं आणि बाण सोडला. आता भगवान परमात्म्याच्या हातातून निघालेला बाण परत येणार आहे का? येणार आहे का? कोणाचा तरी तो प्राण घेतल्याशिवाय परत येणार नाही. आता ते लेकरू बी काय बारक्या घरचं लेकरू नव्हतं. इंद्राचा पुत्र म्हणजे काय बारक्या घरचे असामे का मला सांगा? देवाला फसवायला किंवा आणखी इकडे तिकडे फसवायला त्याला काही वेळ लागणार. जसा बाण मागेल तसं ते पळत जायचं वाकडं तिकडं वाकडं तिकडं. जवळजवळ बाण आलेला आहे असं दिसल्यानंतर म्हटलं आपल्याला तर याच्यातून पप्पा शिवाय कोणी वाचवणार? आपल्याला कोण वाचवतील?
कारण स्वर्गाचा राजा कोण आहे? इंद्र आहे. माझा वडील किंवा माझे वडील इंद्राचं स्वर्गाचं राज्य आहे. आपण जावं आणि विचारावं पप्पांना, माझ्या मागं संकट आलेलं आहे, मला याच्यातून वाचवा. बरेच वेळेला लहान मुलं भांडणं करतात का नाही? एकामेकाची अशी भांडणं चाललेली असते. हे त्याच्या काना खाल्लं होतं, हे त्याच्या काना खाल्लं होतं, हे त्याच्या एखादं असं रगील असतं, एवढंच असतं, पण एवढ्याच्या जवळ शानपणा करतं. मोठ्यानं त्याला काना खाल्लं, मार म्हणलं, आता तुला दाखवतो. बरोबर आहे की नाही? पुन्हा ते दुसरं आणखी काना खाल्लं होतं, आता मारून बघ बरं, मला तुला दाखवतो कसं काय. ते मोठा विचार करतो, म्हणलं हे काय चिनपट करणार आहे म्हटले. त्यानं पुन्हा तिसऱ्यांदा काना खाली लावली. आपल्या नादी लागायचं नाही, आपण लय डेंजर आहे म्हटलं. आपण यानं ओळखलं होतं तू किती डेंजर आहे. पुन्हा चौथ्यांदा त्याच्या काना खाली लावली आणि चौथ्यांदा ते म्हणत होतं, थांबा आईलाच जाऊन सांगतो. मग पहिल्याच कांठाळी जायचं ना. एवढा मार खाऊन जर तुला आईकडेच जायचं होतं ना, तर पहिल्याच कांठाळीमध्ये तू आईकडे जायचं ना. माझे वडील स्वर्गाचे अधिपती आहेत, स्वर्गाचे राजे आहेत, म्हणून कावळ्यानं म्हणजे त्या जयंतानं धाव घेतली आणि त्या स्वर्गामध्ये आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार केला. पण पार्षदांनी अडवलं. म्हटले त्यांची पूजा चाललेली. काय चाललेले? पूजा चाललेली. जयंतानं विचार केला, सगळी दुनिया आमच्या पप्पाची पूजा करतात आणि आमचे पप्पा कोणाची पूजा करायला लागलेत? अवघडच आहे का नाही मला सांगा. विचारलं कोणाची पूजा? नाही म्हणले रामाची पूजा करतात. त्याच्या तर धाकानं म्हणले मी इथपर्यंत पळत आलेलो आहे. आणि मग इंद्राने विचारलं, बाबा काय झालं रे? म्हणले मी असं केलेलं आहे. तू त्याच्या एकतर वाट जायला नको होतं, तू आता वाटेला गेलेला आहे, मी याच्यातून सोडवू शकत नाही, तू ब्रह्मदेवाकडे जा, दादाजीकडे जा. ब्रह्मदेवाकडे गेले तर ब्रह्मदेवाच्या जवळ गेल्यानंतर त्या कावळ्यानं पाहिलं, तिथं पार्षदांनी अडवलं. ब्रह्मदेव पूजेमध्ये मग्न होते. त्यावेळेला त्या पार्षदांना विचारलं, काय करतायत बाबा आमचे? नाही म्हणले त्यांची पूजा चालू आहे. म्हणले कोणाची? त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि ते कोणाची पूजा करतात? म्हणले रामाची पूजा चालू आहे. रामाची पूजा चालू आहे. मग म्हटले रामाची पूजा चालू आहे म्हटल्यानंतर हे जरा गार झालं, थोडा विचार केला. अरे बापरे म्हटले, हा सगळ्या देवांचा देव आहे, हा सगळ्या देवांचा देव आहे. गेला आणि नतमस्तक झाला प्रभू रामचंद्राच्या चरणी. नतमस्तक झाल्यानंतर आयुष्यमान भव असं म्हटलं प्रभू रामचंद्रांनी. प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला आयुष्यमान भव असं म्हटल्यानंतर कावळ्यानं आपलं स्वरूप जाग केलं आणि प्रभू रामचंद्रांना विचारलं, तुम्ही आता आयुष्यमान भव असं म्हटलेलं आहे, पण बाण तर तुमच्या भात्यातून निघालेलं आहे, तो तर जीव घेतल्याशिवाय परत जात नाही, आता कोड सोडवायचं कसं? प्रभू रामचंद्रांनी, बर देव आहे तो, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची गाणी मुकुट सकळा परमात्मा चतुर आहे. भगवान परमात्म्याने विचार केला, म्हटलं हे बघ, तुझा मी जीव घालवत नाही, तुला जीवदान देतो, पण तुझा एक डोळा नक्की घालवतो. म्हणून भगवान परमात्म्याने त्या कावळ्याच्या डोळ्यावरती बाण मारला आणि कावळ्याचा एक डोळा गेला. आता तुम्ही कावळ्याची वाट बघत बसता ना कधी बी, ते कावळासारखं असं बघतो, त्याला एका डोळ्यानं दिसत नाही, ती त्यानं तिथं करामत केली होती म्हणून त्याला ते फळ भोगावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. ज्याचं चिंतन करायचं तिथं संभ्रम नको, ज्याचं चिंतन करायचं तिथं आपला विश्वास असला पाहिजे. विश्वासाशिवाय या जगात काहीच मोठं नाही. अविश्वासानं कोणतंच कार्य करू नका. ज्याचं आपल्याला चिंतन करायचं ना, देव नाही म्हणून आपलं पोट भरणार नाही, पण देव आहे म्हणून जर तुम्ही जीवन जगला. विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. आपल्याला हे जीवनच आहे, आमच्या जीवाचं जीवन हे आहे, हे म्हणून जर विचार केला आणि तुम्ही जगला तर तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होईल. तसं पाहिलं तर आहे का आपल्या जीवनाला आकार? ज्यानं आपल्याला जीवन दिलं त्याच्याच जीवनाला आकार नाही, तर आपल्याला काय आकार राहणार आहे मला सांगा. महाराज सांगतात, रंग नाही रूप नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तो चिरघुराया,
तोच रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा। देवाला आकार नाही पण त्याला आकार आहे हा विश्वास आपल्या जवळ असला पाहिजे। तुझ सगुण मनो की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंदू रे तुझ सगुण मनो की निर्गुण रे। आपल्याला ज्ञान देणारी माणसं ज्या वेळेला ज्ञान देत असतात त्यावेळेला घेणाऱ्यानं त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा असतो। गीता सांगते तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानेन तत्वदर्शिनः। ज्ञान प्राप्त करायचं असेल तत्वाला जर आपल्याला आपलंसं करायचं असेल तर ज्या गुरुकडून आपण विद्या घेतो ना त्या गुरुवरती आपला विश्वास असला पाहिजे। ज्या गुरुवरती आपण अविश्वास टाकला असुराच्या यादीमध्ये आपल्याला जावं लागतं सुराच्या यादीमध्ये आपल्याला जाता येत नाही असुराच्या। म्हणून चिंतन करत असताना या सगळ्या वाईट बुद्धी ज्या आहेत विकल्प जे आहेत ना हे सगळे विकल्प निघून जातात। म्हणून माणसानं जीवनामध्ये देवाचं चिंतन करावं। व्याकरण आलं बरं का सरांनी प्रमाण दिलं हित ते करावे देवाचे चिंतन। आता व्याकरण काय आलं सांगतो तुम्हाला बरं का। करा आणि करावे जा आणि जावे इथं फरक आहे की नाही। या आणि यावे नम्र विनंती आहे की आपण लग्न समारंभाला उपस्थित राहावे आणि यावे म्हटलं तर कंपल्सरी झालं आणि राहावे म्हटलं तर कंपल्सरी नाही वेळ मिळाला तर या। आता इथं काय म्हटलेलं आहे हित ते करावे करावे म्हटलेलं आहे करा म्हटलेलं आहे का करावे म्हटलेलं आहे। कॉमन प्रश्न आहे तुम्हाला तुमचं भलं करून घ्यायचं असेल तर करावे। बघा मी काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्या। तुम्हाला तुमचं भलं करून घ्यायचं असेल तर करावे आणि करा हा प्रश्न कधी येतो तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर करा। विठ्ठल विठ्ठल अधिकार वेगळा आज्ञा वेगळी आणि विनवणी वेगळी। अधिकार वेगळा आज्ञा वेगळी आणि विनवणी वेगळी। बघा कर जोडणे विनवित तुम्हारे तुम्ही वाचले वाचले म्हणा नका करू संसार प्रमारे तुम्ही वाचले वाचले म्हणा नका गुंतू विषय कामारे तुम्ही वाचले वाचले म्हणा तुम्ही आत्मा मधुसूदन वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव
समोर असली, अधिकारी माणसं ज्यांना आपल्या बोटाला धरून उभं केलं, अशी माणसं जर प्रमाण द्यायला असेल ना, तर त्याच मार्गाने तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, असा मार्ग दाखवला की मग असं मग ते बघा. हा, कर जोडणी विनवित तुम्हा, नका करू संसार श्रम. हात जोडले हो जगद्गुरु तुकोबरायांनी. संसार करू नका. संसारामध्ये श्रम आहे, तो कष्ट आहे हो. कष्टानं माणूस वैतकतो आणि वैतकल्यानंतर जीवाचा त्याग करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. विषयामध्ये अडकलेला माणूस संपून जातो, पण विषयापासून बाहेर निघत नाही. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भावट पावने ठाव नरदेह. नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, देवाचं नाव घ्या फक्त, बाकी काही करू नका. किती सांगितलं पहिल्याच एका शब्दावरती, काळ सारावा चिंतने. एवढ्यावरती जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं की चिंतन करा बाबारो. का? साथ देती नहीं वो किसी का चिंतन करा. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे मला सांगा. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल पाशा, पुढे हुशार थोर आहे वळ सागा. राम राम स्मरादे म्हणजे काळ सारावा चिंतने. बाकी काय करायचं नाही, देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनामध्ये चिंतने चिंतने तद्रुपता. माणसं विधेय अवस्थेला प्राप्त झाली ना, या जगाचा त्यांचा संबंध तुटतो. आणि मग देवाचं चिंतन करण्यासाठी महाराज म्हणतात, देवासाठी जाना तयासीच आटे, देवासाठी जाना तयासीच आटे. अभंग एक कोणता? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बरोबर आहे की नाही? आहे का बाजारचा भाजीपाला? म्हणून त्याच्यासाठी महाराजांचं प्रमाण आहे, देवासाठी जाना तयाशीच आटी. तुम्हाला देव जर हवा असेल ना, तर तुम्हाला अट काय आहे बघा, देवासाठी जाना तयाशीच आटी. असेल ज्या गाठी पुण्यराशी, जर त्याच्याजवळ पुण्य असेल ना, तो जाण्यास योग्य नसेल तीर्थयात्रा करण्यासाठी, तरी त्याला तुम्ही पाठवा. निर्बळा पाठवी बळे वाराणसी. वाराणसी म्हणजे काशी. निर्बळा पाठवी बळे वाराणसी. अशा अवस्थेतून जर तो वाराणसीला गेला, तर त्याचं फळ सांगितलं, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज
महाराज सांगतात भगवान परमात्म्याचं चिंतन करा, पण आज आपण बऱ्याच वेळेला नको त्या गोष्टीचं चिंतन करत बसतो, नको त्या मग गोष्टीनं आपल्याला हायपर टेन्शन येतं, मग टेन्शन आलं की आपल्याला बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात, शुगर वाढते आपली, मग आपल्याला थकवा आल्यासारखं होतं, अंधार आल्यासारखं होतं, महाराज दिसत नाही समोरचा, महाराज डोळं झाकल्यावानीच होतंय, व कसं काय करावं म्हणजे कीर्तनाला चाल्यावं असं होतंय का, दुसरीकडे गेल्या होत नाही का असं, कीर्तनालाच आल्यावं असं होतं, म्हणजे किती जायचं पुढं, 12 सव्वा 12 वाजल्या, कीर्तनात माणसाला चांगल्या गोष्टीला दम निघत नाही. मग अशीच अण्णा कुठं बसलेत आता, अण्णा आमचे कुठं, हा येतो बसलेत, म्हणले महाराज दम निघल का मला, म्हणले मी म्हणलं राव तुम्ही एका पायावर भांडगाव पर्यंत जाणारे माणसं, हा तिथं तुम्हाला राव सांगावं लागत, दम निघाला तुम्ही काळजीच करा, कंटाळाला तर मला हात वरती करा म्हटलं, मी लगेचच कीर्तनाला जे विठ्ठल करतो म्हटले, दम निघतच कसं काय काय नाही मला सांगा ना. आवड जर त्याच्याविषयी आपली असेल का नाही तर काय लागतंय मला सांगावं. महाराज सांगतात रात 4-4 आणि 6-7 तास माणसं महाराज लोक वाळवंटामध्ये फडावरती कीर्तन करतात, 6-7 तास 7-7 तास कीर्तन करतात. आपल्याला इतकं करायचं नाही, आपल्याला मर्यादा आहेत, पण थोडंफार इकडं चांगलं जे आहे ना, लोकांचा स्वभाव कसा झालाय, दादा चांगलं आवडतं लोकांना का वाईट, आका गाता वाचल्याने मला सांगून टाकलं लगे बरं का. मग तुकाराम महाराज का म्हटले लटिके रुचन साच कोणानं पचे, का म्हटले मला, लोकांना खोटं आवडतं, खोटं स्तुती केलेली खूप आवडतं लोकांना, त्याला उगा हरभऱ्याच्या झाडावरती चढावं आणि खालनं मुळ्या उकरून घ्याव्यात खाली, तरी ते म्हणतात असू द्या लय भारे लय भारे लय भारे, याचा नाही विचार करा. जगद्गुरु तुकोबरायांनी याला शिवलं सुद्धा नाही. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परमित. शिवले का कधी याला, कधी शिवले नाही, पण आपल्या हातानं एखाद्याला हार घालायला नाही मिळाला, निघून जातंय राव, काय उपयोग आहे मला, 10:30 येऊन बसलो तर राव म्हणलं दुसऱ्यानं हार घातला, काय यायला काय बरी, हार घालणारातच आहे अशातला भाग नाही, बसण्यात सुद्धा असंच आहे. किती वेळ झाला म्हणलं, कालच्यानं चिंतन करतोय म्हणलं, पहिली चाल मला मिळेल, नाही मिळाली, इथलं नाही, इथं काय कोणी म्हणलं तरी चाल, इथलं नाही सांगत, जागोजागचं सांगतोय तुम्हाला. काय उपयोग आहे मग त्या जाण्यात तरी काय मजा आहे, शिवलं का नाही आपल्याला. माझा मुद्दा काय आहे की आपल्याला कुठंतरी ते स्पर्श करतं, आणि ते स्पर्श केलं की आपला परमार्थ वाढण्याच्या ऐवजी काय होतो, कमी होतो. याचंही आपण कधीतरी चिंतन केलं पाहिजे. म्हणून काळ निघणार आहे, जाणार आहे, संपणार आहे आपण, पण त्याच्या जाण्याच्या दिवसाचा जो भाग आहे त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, तर आपल्याला शेवटचा दिवस चांगला मिळेल, शेवटचा दिवस चांगला आपला उगवेल. नाहीतर आपण चिंतन करतो बऱ्याच वेळेला. आज आता आम्ही नाही का वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो, कुणी यमान करतंय, कुणी नावा करतंय, कुणी ते टोपणं काढतंय, कुणी त्या रिपील असते का रिपील, त्याचं पुढचं टोक काढतं इकडून फुकतंय असं एकदम. विद्यार्थ्याच्या अंगावर फुंकल अशातला भाग नाही, शिक्षकानं पाठ फिरवल्यावर मागं सुद्धा ते फुंकाय. इतकी विचित्र अवस्था आहे, इतकी अवस्था आहे. काय करतो आपण, ज्याच्यासाठी आपण गेलो, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. या 3 अवस्थेमध्ये जर मर्यादेमध्ये आपल्याला हे कमवता नाही आलं तर चौथी अवस्था आपली फार वाईट आहे, की ज्या अवस्थेचं चिंतन जग सुद्धा करणार नाही. मग काय करावं आपण. आपला जन्म नुसता घेण्यासाठी आणि खाण्यासाठी नाही. तुम्हाला सांगतो, शास्त्र सांगतं, रवी चंद्र गणा वृक्ष नदी गावस्य सज्जना येते परोपकारा युगेन देवेन निर्मिता. सज्जनाला सुद्धा परोपकाराच्या यादीमध्ये टाकलेलं आहे, त्यांना सुद्धा परोपकार केला पाहिजे. परोपकार करणं म्हणजे जगाला मार्गी लावणं. जो जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ केला, जगाला मार्गी लावलं, आणि मार्गी लावून त्यांनी सांगितलं तुम्ही चिंतन करा, पण चिंतन असं करा की ज्या चिंतनाचा धाक भगवान परमात्म्याला सुद्धा वाटला पाहिजे. हो, असं चिंतन करा. आपण घरी आल्यावर लेकराला विचारतो, काय काय शिकवलं आज, योग बी तास झाला नाही म्हणा, योग बी. लेकरू काय म्हणतोय, योग बी तास झाला नाही आज. कस काय झाला नाही, कसली मीटिंग होती कुणास ठाऊक, आम्हाला काय माहिती. मग तुम्ही काय केलं, काय नाही, लय भांडणं झाली आज, लय भांडणं झाली, आमक्यानं आमक्याला इतकं मारलं, तमक्यानं तमक्याला इतकं मारलं. असं हे चिंतन पालकाच्या याला. एका गुरुजीनं एका मुलाला विचारलं, पिंटू का रे बाबा तुला उशीर का झाला. चिंतन बघा, उशीर का झाला. काय नाही म्हटलं, चप्पल नव्हती घालायला मला. म्हणलं घालून यायचं ना. म्हणलं कशी घालणार, का
म्हणलं आहे मम्मीचं आणि पप्पाचं भांडण लागलं होतं. मग लागू दे की तुझी तू चप्पल घालून यायचं ना, मम्मीच्या आणि पप्पाच्या भांडणाला तुला काय पडलेलं होतं. नाही म्हणला एक चप्पल मम्मीच्या हातात होती आणि एक पप्पाच्या हातात होती. मी कसं येणार म्हटलं, दोघांच्या हातात जर दोन चप्पल आहेत तर मी कसं शाळेत येणार म्हणलं. हे नको त्या गोष्टीच्या पाठीमाग आज जग आपल्याला जाताना दिसत आहे. मग या मार्गाने जर गेलं तर तुकोबरायांच्या मार्गाने कोण जाणार मला सांगा. तुकोबरायांच्या मार्गाने जाण्याचा अधिकारी कोणीतरी असायला पाहिजे का नाही. पण आज आपण पाहतो बघा, आता जे प्राप्त आहे त्याची आपल्याला चिंताच नाही, जे प्राप्त नाही त्याची जास्त चिंता आहे. अधनाधनमिच्छन्ति वाचम चैव चतुष्पदा मानवा स्वर्गमिच्छन्ति मोक्षमिच्छन्ति देवताः. ज्याच्याजवळ पैसे नाहीत तो म्हणतो मला पैसा मिळाला पाहिजे. अधनाधनमिच्छन्ति. ज्याला वाचा नाही त्याला वाटतं मला वाचा मिळाल्या पाहिजे. ज्याची आहे त्याची बसली, ज्याला वाचा आहे त्याची बसली का नाही. अधनाधनमिच्छन्ति वाचम चैव चतुष्पदा मानवः स्वर्गमिच्छन्ति. मृत्यूलोकातला मानव स्वर्गाची अपेक्षा करतात आणि स्वर्गामध्ये असणारे देव मोक्षाची अपेक्षा करतात. आणि तुकोबराय सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी होय सांगू ऐशी तुका म्हणे चिंतन. का मोक्ष आमच्या घरी दास्यत्व स्वीकारलं त्यानं, तर आम्ही देवाचं चिंतन केलं म्हणून मोक्षाला सुद्धा आमच्या घरी पाया पडत यावं लागलं. असं चिंतन करावं तर तुमचा काळ चांगला जाईल. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. परमार्थ कसा करावा याचं सुंदर विवेचन करून सांगत असताना या परमार्थाची काही पद्धती सांगितल्या. चिंतन करा, एकांतामध्ये जा, तुळशीला गळ्यामध्ये धारण करा. नाही समजा गळ्यामध्ये घालता आलं समजा तर किमान त्याला सकाळी प्रदक्षिणा घाला. का घालायच्या तर तुळशीच्या अंगामध्ये आयुर्वेदानं असं सांगितलेलं आहे 52 रोगांचा प्रतिकार करण्याची ताकद तुळशीमध्ये आहे. म्हणून आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. नसली तर तुळशीला म्हणजे लगेच डिस्काउंट देतो बरं का. तसं काय काळजी करू. रात्रीच वकील साहेब म्हणले होते, फोन आला होता, अमक्या अमक्या ठिकाणी मी जायचं थांबलोय, कीर्तनाला येणार आहे म्हटले वकील साहेब बरं का गुरुजी. मग मी म्हटलं या की. हा त्यासाठीच फोन केला. मी म्हटलं माळ बिळ घेऊन येऊ का एखादी. ते म्हणले तुम्हाला स्रोत वाढवायच्यात आहे का कमी करायच्यात. विठाला विठाला किती श्रीमंत होता भगवान परमात्मा. सुदाम्याचा विचार केला तर किती दरिद्री होता सुदामा. पण या दोघांमधलं जे प्रेम होतं ना हे मैत्रीपूर्ण प्रेम होतं ना. या मित्रत्वामध्ये जे प्रेम लपलेलं असतं ना तर भगवान परमात्मा प्राप्त झाल्यावर सुद्धा ते प्रेम मिळणार नाही इतकं मित्रांकडून आपल्याला आजच्या काळामध्ये. म्हणून मैत्री टिकवण्यासाठी शास्त्र आपल्याला सांगतं विवादो धनसंबंधो याचनम त्रिषु संगती आदानमग्र स्थायित्वम मैत्री भंगस्य हेतवा. तुम्ही मैत्री टिकून ठेवा. अरे द्वारकेचा असणारा राजा की ज्याला उपाधी लागली गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, चिंतनच सांगतो बरं का. याच्या पुढे जातच नाही आता. जवळजवळ वेळ आपली संपलेली आहे. राजा झाला मित्र. कोणाचा राजा झाला? द्वारकेचा राजा झाला. गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. त्या भगवान परमात्म्याचं सुदाम्यानं चिंतन केलं. आता थोडक्यात सांगतो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोळी घेऊन या त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. भगवान परमात्म्याचं चिंतन सुदाम्यानं केलं जरी मित्र होता. भगवान परमात्म्याला यावं लागलं. याच्याही पेक्षा पुढचं जाऊन सांगतो. देवाचं जर चिंतन केलं दरिद्री असणारा सुदामा ब्राह्मण पलंगावरती बसवून रुक्मिणी आई साहेबांना आणि भगवान परमात्म्यानं चरण क्षालन केलं आणि त्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं. महाराज
एवढा त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला फळ देत असतो. भगवान परमात्म्यानं चरण तीर्थ घ्यावं एवढी ताकद जर त्या भक्तीमध्ये असेल ना, तर त्याच भक्तीच्या रूपानं आपलं आपण जीवन जगावाने चिंतन करावं. विठोबा मी जगभर दिसणार आहे एवढी अवस्था तुम्हाला मान्य असू द्या. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाची पूजा कोणत्या कोणत्या मार्गाने होऊ शकते, काय केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. आता त्याच्या पुढचा मी प्रश्न करतो तुम्हाला, भगवान परमात्मा प्राप्त झालाच पाहिजे का आपल्याला? झाला पाहिजे का? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, हरिप्राप्तीशी उपाव धरावे संतांचे ते पाय. देव आपल्याला मिळालाच पाहिजे का? आपल्या जीवनामध्ये देव असला पाहिजे का? आपल्या जीवनामध्ये जरूर देव असला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जर देव नसेल ना, तर आपल्याला देवा घरी जावं लागेल. ते नवीन जेव्हा सुख करायचा तो आपलाच आहे ना. मग आपला जो असेल त्याला परका म्हणायचं कारणच नाही ना. महाराज म्हणतात आपुला तो हा विठोबा निदान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती. असा असणारा भगवान परमात्मा कुठे आहे? समपाय कर्कटी उभा तटी भिवरेच्या, पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम. तिथं असणारा भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये असावा. तो कधी मिळेल आपल्याला? जर आपण पंढरपूरला गेलो तर. मग पंढरपूरला जाण्याची वृत्ती आपल्यामध्ये कधी निर्माण होईल? होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, तरच आपल्याला पंढरपूर पाहायला मिळेल. तो भगवान परमात्मा पाहायला मिळेल, त्याचं चिंतन करायला मिळेल, आपलं जीवन उज्ज्वल होईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुकोबराय म्हणतात काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. ही वृत्ती कधी निर्माण होते? जर आपण युक्ताहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. आपली इंद्रिय त्याला बंधन असलं पाहिजे. इंद्रियांना बंधन असलं पाहिजे. जर इंद्रियांना बंधन नसेल, बंधन एका प्रमाणाने मी तुम्हाला सांगतो, इंद्रियार्थेषु वैराग्यम एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. या सगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला दुःखाचं दर्शन झालं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपण इंद्रियावरती विजय मिळवला, अन्यथा नाही. पण आपलं झालंय कसं? या इंद्रियाकडे आपलं लक्ष नाही. माझी वाचा बंद झाली म्हणून आपण तक्रार करतो, पण वाचा का बंद झाली याचा विचार आपण करत नाही. करतो का विचार? मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. थोडक्यात सांगतो, 2 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करतो. का गेली वाचा? मुका झालो वाचा गेली. का गेली बरं? का गेली मला सांगा. होत पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. जीवाला चवली भोजन, दुग्धघृत शर्करा पक्वांना, निंदिले उपांना, तेने पावलो मुखबंधनाओ. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली.
हा, म्हणून आपली वाचा पंगू झाली, मुका झालो वाचा गेली. आपली वाचा गेली म्हणून आपण तक्रार केली, पण का वाचा गेली याचा म्हणून वाचन काय करावं, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची लागत नाही. मग हे वृत्ती निर्माण होण्यासाठी महाराजांनी दुसरं चरण तयार केलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. चांगलं खा, चांगलं गा. मी बऱ्याच वेळेला सांगत असतो, ज्याचं खाणं चांगलं त्याचं गाणं चांगलं, ज्याचं गाणं चांगलं त्याचं राहणं चांगलं, आणि ज्याचं राहणं चांगलं त्याचं जाणंही चांगलं. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याच धनाच्या पाठीमागं लागू नका. हे बाकीचं धन नश्वर आहे. जरी आपण म्हटलो ना धनवंता लागे किंवा जोडून या धन उत्तम व्यवहारे, हे सगळं नश्वर आहे. मग धन कोणतं महत्वाचं आहे? परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. तुम्हाला परमार्थ रूपी धन निर्माण करावं लागेल. कबीर आशा बजगा निर्धना, धनवंता नाही कोय, धनवंता सोयी जानियो, जहा रामधन होय. म्हणून राम नाम तिह लोक बखाना, राम नाम का भरमयाना. का म्हणायचं राम राम? राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. तुम्हाला देवरूप व्हायचंय ना, तुम्हाला देवच व्हायचंय ना, तर तुम्ही त्याचं चिंतन करा, तर तुम्ही देवरूप व्हाल. आणि हाच परमार्थ मोठा आहे. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील ना, तर काही वेळेला आपल्याला कसोटीला सुद्धा उतरावं लागतं ना. उगं मिळतं का? हो मिळतं का? उगं मिळतं का? मला सांगा. एखाद्याला सुवर्ण पदक मिळालं, म्हणलं कसं काय मिळालं? काय नाही म्हणलं, ते दिल्लीला गेलं आणि सुवर्ण पदक घेऊन आलं. गुरुजी असं होतं काय? सुवर्ण पदक मिळवताना सुवर्ण पदक मिळवण्यासाठी कसं पछाडावं लागतं? हा, हे सहजासहजी मिळत नाही. जर तुम्हाला देव व्हावा वाटत असेल, देवाना आशीर्वाद द्यावा वाटत असेल, देव आपल्या देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मनी आनंद. ज्या देहाची निर्मिती भगवान परमात्म्यानं केली, जो देह आपल्याला भगवान परमात्म्यानं दिला, त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती तो मिळावा म्हणून आपल्या देहाचं समर्पण करावं. त्याच्यापासून निर्मिती आहे, म्हणून देह समर्पिजे देवा. त्याची अभिलाषा धरू नका, भार काहीच न घ्यावा. मग तुम्ही त्या आनंदाची गणनाच करणार नाही. होईल आघवा. मी स्वतः सांगतो, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो का म्हणे आनंद. पण त्याला कसोटी काय आहे? युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. ज्ञानेश्वर माऊली. होईल आघवा तुका म्हणे आनंद. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. तुकाराम तुकाराम तुकाराम.